तर नमस्कार मंडळी, मी ओमकार कडवे तुमचं स्वागत करतो आजच्या माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर जाता जाता एक मित्र भेटलेला, त्याला आवाज दिला काय कसं काय, आणि मी निघालो आधी एकटाच, कारण आपल्याला सकाळी पहिले जायचं होतं दुकानात. पण सामान वगैरे घ्यायचं होतं आणि शेटच्या गाडीत जाऊन मस्त की एकदम मारामार AC मध्ये चिल मारत आपण पोचलो नागावला. कारण नागावला आपली एक नवीन साईड होती चालू, पण तिथं जायचं होतं. मग नंतर काय मग डिस्को डान्स बीस गाणे वगैरे लावून गेलो साईडवर, मार्किंग वगैरे केली आणि झाऱ्या मारायची सुरुवात. कारण ह्या बाथरूममध्ये आपल्याला वॉल माउंटेड कमोड होतं, वन प्लस मिक्सर, वॉल मिक्सर, गिजर पॉईंट, बेसिन, असे खूप काही प्रकार होते. मग काय ते आपलं घेतलं, झाऱ्या वगैरे मारायला सुरुवात केली. तरी मारताना भाई खूप सांभाळायला लागतं, कारण खास करून ग्राइंडरसाठी. कारण त्यातले जे ग्राइंडरवर आपण भिंतीवर जे मारतो तेव्हा आपली डोळ्यात वगैरे, नाकात वगैरे धुळीचे कण किंवा काही असो ते जातात. मग काय शेवटी नंतर ब्रेकर आपलं खराब झालं. मग काय घेतली चिनी हातोडी, चालू दे जोर भाई, हात दुखायला लागला. कारण दिवसभर हातोडी चालवली बोलल्यानंतर काय वैताग येणारच माणसाला. मग नंतर आम्ही कन्सील वगैरे फिटिंग केली आहे दुपारनंतर. मग घेतली, नंतर पारे होल नका पडत, घेतला जोर टाकला, शेवटी फायनली पडला जोर. मग काय बोलू, आपल्याला 110चा पाईप टाकायचा होता तिथं, आणि वरची झरी आहे तिथं 40चा पाईप टाकायचा होता. वॉल माउंटेड कमोडला बोलू तेवढं चालतं, पण आपला कन्सील फ्लश टँक असतो त्याला तर शक्यतो डायरेक्ट येतो स्पाउट वगैरे. मग नंतर आम्ही तिथून निघालो कुरुलवरून जाताना, म्हणजे गाडी होतीच पण गाडी माझी दुकानाची इथं ठेवली. पण मग जाताना निघालो, घरी वगैरे गेलो. रात्री खूप टाईम झाला, बोलू काय करणार, मग चायनीज बिनीज खाऊन आलो. आणि घरी आल्यानंतर मला काय अजून काय वाटलं नाही. मग काय बोलू जाऊ दे, कसं काय होतं ते. थँक्यू.